पालजी महाराजांचा असून मराठी भाषिक भक्त समाजास सहज समजावे म्हणून हिंदी भाषेतून मराठी भाषेत रूपांतरित करण्यात आलेला आहे. और ज्ञान सब ज्ञान डी कबीर ज्ञान सो ज्ञान और जैसे घोड़ा तोब कायम करता चले मैदान. जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे अमृत वचन सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांच्या आधारावर. की हे भगवान, आता कुठून तरी तो संत साधू परत येऊ दे. हे दाता, मी तर मुळीच वाद नाही घालणार, विवाद नाही करणार. आता काय करू, मी तर पूर्णतः ठगलो गेलोय. माझे तर सगळेच लुटले गेले. ही भक्ती तर करायची अजिबात इच्छा नाही होत. पूर्ण रात्र अशीच कूस बदलत बदलत वेळेवर उठला. आता त्याने विचार केला, जेवण बनवू. उठल्यानंतर जेवण बनवण्यापूर्वी पहिले लिंपणे पुसणे क्रियाकार्य पूजेची सर्व सामुग्री गोळा करत असे. पोळी बनवू लागला वेळेवर उठून. आता काय करू सांगा, अजून तर काही काम राहिलं नाही. आता जेवण बनवण्यासाठी जंगलातून लाकडे तोडून आणून ठेवली होती संध्याकाळी. सकाळी वेळेवर म्हणजे सूर्य उदय होण्याच्या आधी लाकडे पेटवली. एक मोठे लाकूड, अन्य सहयोगी लाकडे लावून चूल पेटवली. अग्नी लावला, प्रज्वलित केला. आपले जेवण बनवले, भाजी बनवली, मग पोळी बनवली. हळूहळू ते लाकूड जळत जळत चुलीजवळ आले, मागचा भाग त्याचा. तोपर्यंत सूर्य उदय होऊ लागला. प्रकाश खूप चांगला झाला. आता त्याची दृष्टी कुठे गेली? त्या मोठ्या लाकडाच्या मागच्या भागाकडे, टोकावर. ती पोकळ होती, आतून पोकळ होते आणि त्याच्यात मुंग्या होत्या. मुंग्या आपली अंडी घेऊन घेऊन बाहेर पडत होत्या आणि त्या लाकडाच्या मागच्या भागावर काही अर्धवट ओले असल्यामुळे, जळाल्यामुळे एक तरलसा पदार्थ तेलासारखा उकळत होता. त्याच्या मागच्या भागावर एक थोडेसे अर्धवट ओले लाकूड असेल थोडे बहुत, तर त्याचा एक असा तरल पदार्थ मागे उकळत होता, मागच्या भागावर उकळत राहतो. आता तर पुढे अग्नी चालू होता. बाहेर निघायचा प्रयत्न करतात तर त्यावर पडून पडून तिथे जळत आहेत, पटपट मरत होत्या. आता त्याचे लक्ष गेले, ए तेरी की जुल्म केला. ओ हो, हे तर मोठे घोर पाप झाले. भक्त दयाळू असतात. आता त्याने विचार केला, हे भगवान, आज तर अनर्थ झाला. इतकं पाप आयुष्यात कधी पाहिलं नाही. हे इतकं लांब लाकूड होतं, यात तर माहीत नाही लाख जळाल्या, 50,000 जळाल्या. हे भगवान, मुंग्या. आता त्याने पटापट ते पाणी विझवलं, पाणी टाकून ते लाकूड तर, आणि विचार केला की या पापाच्या अन्नाला मी नाही खाणार, या पापाच्या भोजनाला मी नाही खाणार, कोणत्या तरी साधू संताला खाऊ घालीन. या उद्देशाने सर्व भोजनाला घेऊन थाळीत ठेवून चालू लागला. कारण की मथुरेच्या आजूबाजूला हे भक्त साधू संत फिरतच असतात. त्यावेळी परमात्म्याने हिंदू साधूचे रूप घेतले. लाल कपडे आपल्यावर अंगात घातले आणि हिंदू धर्माचे लोक अशाच लोकांना साधू मानतात. धर्मदासजींनी पाहिले की समोर एक महात्मा बसलाय. त्याच्या जवळ गेले आणि म्हटले की महात्माजी, भोजन घ्या. परमात्म्याने म्हटले, ठेव धर्मदास, भूक लागलीये बाबा. आता धर्मदासजींनी पाहिले, हा माणूस मला कसा ओळखतो. लक्ष दिले की कुठेतरी पाहिलेय, परंतु वेश बदललाय भगवानाने. विचार केला, मी भंडारे करत राहतो, कधी आला असेल भंडाऱ्याला महात्मा धर्मयज्ञामध्ये. तर म्हटले, महाराज भोजन का? म्हटले, ठीक आहे बाबा. आता परमात्मा कबीरजींनी काय केले, तांब्यामध्ये पाणी ठेवले होते आपल्याजवळ, त्यातील पाणी घेतले, ओंजळीमध्ये एक मंत्र पुटपुटला आणि पूर्ण अन्नावर शिंपडले. जितके काय भोजन होते सगळ्यावर शिंपडले, शिंतोडे मारले. त्याच वेळी सर्व जेवणाच्या मुंग्या झाल्या आणि सर्व थाळी काळी झाली आणि मुंग्या तोंडात अंडी धरून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतायत. पूर्ण थाळीत फिरतायत मुंग्या.
भोजन नाही राहिले. तर परमात्मा त्याच रूपात आले ज्या रूपात पहिल्या दिवशी बोलणे झाले होते. आणि म्हटले, काय रे धर्मदास, काल काय म्हणत होता की तू कोणती जीवहिंसा नाही करत, तुझ्यापेक्षा तर कसाही पण चांगला, इतक्या मुंग्यांच्या पापाचे जेवण तू मला खायला आणले होते. पाय पकडले, चरणी पडला, हात जोडले, हे भगवान चूक झाली, हे परमात्मा माफ कर मला, परमात्मा मी खूप नीच आहे आणि मागचा हा वाईट रंग खूप चढला होता माझ्यावर, दाता माझ्याकडून चूक झाली. रडू लागला, खूप वाईट. हे भगवान मला काही अजून ज्ञान सांगा, तुम्ही तर इकडचे नाही ठेवले ना, तिकडचे. मी तर पूर्ण रात्र कूस बदलत काढली दाता. तेव्हा परमात्म्याने सांगितले, आता ऐक, ज्ञान ऐकवतो, की जी साधना तू करत आहेस बाळा ती तुला घोर नरकात टाकणारी आहे. कुठून चालत आलायस तू? बांधवगडहून आलो महाराज. बांधवगड मथुरेपासून किती दूर आहे? की जवळजवळ 800 किलोमीटर, 700-750 किलोमीटर. कशाने आला आहेस? की मी पायी चालत आलोय महाराज. तर बाळा, बांधवगडहून इथे येईपर्यंत तुम्ही किती जीवांना तुमच्या पायाखाली मारले, तुडवून तुडवून. सूक्ष्म प्राणी जे दिसत नाहीत आणि किडे मकोडे यांची तर मोजदादच नाही. पुण्य तर तुला एकही नाही, मग आता यात स्नानाचा काय फायदा? ज्या मथुरेच्या तलावाला तीर्थ मानत आहेस आणि हे मानून तुमचे धर्मगुरू तुम्हाला समजावतात, ज्ञान देतात की इथे भगवान श्रीकृष्ण राहत होते, झोपत होते, स्नान करत होते. तर परमात्म्याने म्हटले, इथे तर कंस पण स्नान करत होता यात, आणि कंस पण इथेच लोळत होता. आणि श्रीकृष्णाने तर ही मथुरा सोडून द्वारका बनवली होती, समुद्राच्या मध्ये एक टापू निवडून. तिथे राहत असत, तिथे का नाही जात तू? ते खूप दूर पडत असेल. आणि परमात्म्याने दया केली, त्या द्वारकेला पाण्यात बुडवले होते की खूप धक्के न खायला लागो आणि भ्रमित होऊन इथे न पोहोचो. आणि तू तीच साधना करत आहेस जी शास्त्राच्या विरुद्ध आहे. आता धर्मदासजी, तीर्थात न्हाण्याचे एक पण पुण्य नाही काही. मग तीर्थाच्या विषयी सांगितले की याला तीर्थ तुम्ही मानले कारण श्रीकृष्ण इथे स्नान करायचे, राहायचे या तलावाच्या आसपास, आणि अन्य तीर्थांचे पण ऐक. आणि दुसरे धाम कसे बनले, ही मंदिरं कशी बनली, जसे अमरनाथाचे मंदिर जिथे तुम्ही मोक्ष उद्देशाने जाता भोळ्या आत्म्यांनो, ते अमरनाथ कसे म्हटले गेले की भगवान शिवजींनी आपली पत्नी पार्वतीला या स्थानावर मंत्र दिला होता, ज्याला तुम्ही अमर मंत्र म्हणता. आणि तो आमचा प्रथमोपचार आहे, प्राथमिक वर्गाचे शिक्षण आहे. हा पहिला मंत्र जो तुम्हाला दिला जात आहे, हा मंत्र 5 मंत्र मधले मधले हे पार्वतीला दिले होते. त्याची तुम्हाला माहिती पण नाही कोणता आहे तो. अमर मंत्र, अमर मंत्र, अमर मंत्र करत फिरता. आणि त्या स्थानावर भगवान शिवनी पार्वतीला नाम दिले होते, ज्या कारणाने तिने पूर्ण आस्थेने जप करून आणि जितके अमरत्व प्राप्त झाले ते प्राप्त केले. ते किती आहे की जोपर्यंत शिवजी भगवानचा मृत्यू नाही होणार, पार्वती त्याच्या बरोबर राहील. त्याच्या आधी ती 107 वेळा जन्मली आणि मेली होती. आता पुण्यात्म्यांनो, तिथे आता नाही शिवजी कोणता मंत्र देतात तुम्हाला आणि नाही कोणती दुसरी स्थान व्यवस्था, तर ते नाम अमर मंत्र पूर्ण गुरूंकडून तुम्हाला जिथे मिळेल. धर्मदास, जर तुम्हाला तो मंत्र कुठेही मिळू शकला असता तर त्या प्राण्यासाठी, तुमच्यासाठी ते स्थान अमरधाम आहे. ते अमरलोक, अमरधाम आहे. अमरनाथचे स्थान ते आहे. त्याकरता जसे तुम्हाला या बरवाला आश्रमामध्ये मिळतो मंत्र, तर तुमच्यासाठी हे आहे तीर्थ. हे बरवाला मोठे तीर्थ आहे, परंतु जसे क्रौंथा आश्रमात ज्यांनी मंत्र घेतला होता, तर त्यांच्यासाठी तो क्रौंथा आहे, ते अमरधाम. परंतु त्या अमरधामाला काय चाटायचंय, तो तर सरकारने हिसकावून घेतला आमच्याकडून.
की तिथे कोणी डोकं टेकवायला जातो भोळा भक्त सांगून काय मिळणार, दास तर बसलाय इथे. तर तुम्हाला या दासाकडे यावं लागेल. आणि त्या क्रोंथा आश्रमात क नाहीये. तर अशा प्रकारे त्यांना समजावून मग सांगितले. धरमदासजी म्हणू लागले, महाराज, माझा पूर्णतः आत्मा घाणेरड्या रंगात रंगला होता. अज्ञानाने तुम्ही मोठी दया केलीत, माझे डोळे उघडलेत. मग परमात्म्याने सृष्टीरचना ऐकवायला सुरुवात केली. आता काळ तरी पण आत घुसलेलाच राहतो. धरमदासजींनी म्हटले, महाराजजी, एक गोष्ट सांगू? म्हणाले, सांग बाबा. एक प्रश्न विचारू? हो, विचार. तुम्ही तर म्हणता की रामकृष्ण म्हणजे विष्णूजी काही नाही करू शकत. हे भगवान, एकदा मोरध्वज राजाचा पुत्र तामरध्वज कर्वतीने चिरून श्रीकृष्णाने पुन्हा जीवित केला होता. भगवान सांगा, आम्ही कसे मानायचे की त्यांच्यात शक्ती नाहीये? परमात्म्याने सांगितले, मी हे नाही म्हटले की त्याच्यात शक्ती नाहीये, परंतु हे तुम्हाला मोक्ष नाही देऊ शकत, तुमच्या प्रारब्धांच्या कर्माचा नाश नाही करू शकत, तुमच्या येणाऱ्या ज्या कर्मांचे कष्ट लिहिले आहेत, मृत्यू आहे, त्याला टाळू नाही शकत. हे परमात्म्याने म्हटले की जसे मोरध्वज राजाचा पुत्र तामरध्वजाला तर श्रीकृष्णाने कर्वतीने चिरून मृत्यू झाल्यानंतर त्याला जीवित केले, शरीर पण सेट केले, जोडले जसेच्या तसे, इतकी शक्ती तर आहे त्यांच्यामध्ये. परंतु याचा सख्खा भाचा अभिमन्यू प्रथम दिवशी युद्धात मारला गेला होता, चक्रव्यूहात. सुभद्रा श्रीकृष्णाची बहीण होती, अर्जुनाबरोबर लग्न झालं होतं. आणि पहिल्याच दिवशी अभिमन्यू मेला होता. श्रीकृष्ण रडला, सुभद्रा रडली, पाचही पांडव रडले, त्यांचा कुलनाश होत होता. तेव्हा तुझ्या श्रीकृष्णजींनी जिवंत का नाही केला तो अभिमन्यू? आता धर्मदास परत सुन्न झाला. हे भगवान, हे काय कारण होते? आमच्या तर ही गोष्ट कधी ध्यानात पण नाही आली आमच्या तर. तर परमात्माने म्हटले की बेटा, अभिमन्यूची आयुष्य इतकेच होते, प्रारब्ध इतकेच होते, आणि त्या तामरध्वजाचे आयुष्य शिल्लक होते. तो तर मध्येच जाऊन पंगा घेतला होता तुझ्या श्रीकृष्णजींनी आणि जीवित केले. तो तर जीवित होताच, त्याचे आयुष्य शिल्लक होते. आणि याला जीवित नाही करू शकला कारण त्याचे आयुष्य शिल्लक नव्हते. यासाठी हे तुमच्या प्रारब्धात तुमच्या कर्माच्या कष्टांना नाकारू नाही शकत, संपवू नाही शकत. आता सांगायचा भाव आहे की परमात्म्याने मग सृष्टीची रचना ऐकवली. धरमदासजी परत थोडेसे अपरिपक्वतेने बोलले, म्हणू लागले, महाराजजी, जसे सुदाम्याचे थोडेसे पोहे खाऊन एक महाल बनवला होता सुंदर. मग परमात्मा सांगू लागले, अरे तुझी बुद्धी तर खूपच खड्ड्यात पडली आहे बाळा. अरे काय मोठं काम केलं, एक महाल बनवलं. तर एक मंत्री महाल बनवेल आपल्या मित्रासाठी आज, आणि इथले मंत्री लोक, राजे लोक बनवतील. याने तर काय मोक्ष झाला सुदाम्याचा? ना मोक्ष श्रीकृष्णाचा जन्म मृत्यू ना श्रीकृष्णाचे मिटले, ना सुदाम्याचे, त्याच्या पुजाऱ्याचे. तर पुण्यात्म्यांनो, धरमदासजी काही म्हणू लागले की महाराजजी, तुम्ही तर आमच्या देवतांच्या मागेच पडलात. परमात्मा म्हणाले, बाबा खड्ड्यात जा. त्याच वेळी अंतर्धान पावले परमात्मा आणि तो रडू लागला वाईट प्रकारे. हे भगवान, चूक झाली आपल्याबरोबर, तर हे खूप होत आहे. काळाने इतके भ्रमित करून ठेवलंय, खूप खराब केलंय आतून. आता रडत आहे, बघत आहे इकडे तिकडे. हे भगवान, कुठे गेलात? आता यानंतर बरसाण्यामध्ये जातात. हे मथुराहून मग बरसाण्याला जातात. असं म्हणतात की बरसाण्याला नाही गेलात तर मथुरेला जाऊन यात्रा पूर्ण नाही होत. बरसाण्याला कशासाठी जातात? की राधा बरसाण्याची मुलगी होती आणि श्रीकृष्णाला भेटायला येत असे. तर त्यावेळचे लोक
तिला गुंडी भुंडी म्हणायचे की परपुरुषाला भेटायला जाते ही. पूर्ण गाव विरोध करत असे, परंतु तिने नाही ऐकलं. तरी पण आता त्या तिथे जाऊन काय म्हणतात, राधे राधे श्याम मिला दे, राधे राधे श्याम मिला दे. बघा काय मूर्खपणा आहे हा. तिथे ना राधा ना श्याम. तिथे उगाच जातात टेलिफोन लावा मला. आता अक्कल गहाण आहे आपली. आता पुण्यात्म्यांनो, धरमदासजी पुन्हा चालू लागले आपल्या घराकडे. कारण आता तर ते महाराजजी कुठे नाही भेटणार, बिलकुल नाही भेटणार. मी तर नालायक माणूस आहे बघा, कशी चूक केली आणि दुसऱ्यांदा केली. घराकडे चालू लागला रडत रडत. आता परमात्मा गरीबदास साहेबजींनी आपल्या वाणीत म्हटलंय, तावा रोवत धर्मनि नागर, कहाँ गए मेरे सुख के सागर. कल्प करे और मन में रोवे, दसों दिशा को वो मग जो है. दाही दिशांना कधी वरती बघे, कधी कुठे वरती उडले तर नाही ना. बाजूला आहे का, इकडे आहे का, मागे आहे की खाली उभे नाही ना. म्हणतात कल्प करे और मन में रोवे, दसों दिशा को वो मग जो है. अधिक वियोग हुआ हमसे ती, जैसे निर्धन की लुट जा खेती. बेग मिलो कर हूं अपघाता, मैं ना जीऊं सुनो विधाता. आता रडत आहे आणि म्हणत आहे परमात्मा लवकर दर्शन द्या. हे विधाता, आता मी जगणार नाही तुमच्या वियोगात. असे ज्ञान अजब ऐकवले, आय हाय, असे आश्चर्यचकित करणारे ज्ञान तुम्ही मला ऐकवले. आता रडत रडत घरी आला. सगळा शर्ट अश्रूंनी भिजला होता. 2, 3, 4 दिवसांनी आपल्या घरी पोहोचला. त्याच्या पत्नीने पाहिले की भगतजींना तर 1 महिन्यानंतर यायचे होते. 2 महिन्यांची यात्रा होती, 2-3 महिन्यांची. सर्व तीर्थांवर जायचे होते. परत कसे आले, खूप वाईट रडत आहेत. तेव्हा आमनी देवी नाव होते त्या धरमदासजींच्या धर्मपत्नीचे. तिने म्हटले, काय झाले भक्तजी, कसे परत आलात? तो ऐकत नव्हता. तो तिच्या बोलण्याचे उत्तर नव्हता देऊ शकत. तो रडत होता खूप वाईट. इतके आतून हृदय भरभरून येत होते त्याचे. शब्दच फुटत नव्हता. आणि आपल्या घराच्या मध्ये जाऊन आणि खोलीत जाऊन जमिनीवर पडून खूप वाईट रडत होता, जसे कोणी स्वजन मेले आहेत. आता आमनी पण रडायला लागली बसून. काय घटना घडली भक्तासोबत? तर तिने विचार केला आपल्या मनाने. कारण धरमदासजी होता सढळ हातांचा, आमनी देवी होती थोडीशी कंजूष प्रकारची. हा धर्म खूप करत असे. भंडारे साधू संतांना बोलवायचा, साधूंना कंबळ वगैरे बरोबर देत असे. तर ही टोकत असायची त्याला, दान हिशोबाने करावे, इतका खर्च नका करू, मुलांचं पण पोषण करायचंय. तर तिने हा विचार केला आमनी देवीने की मी भक्तजींना टोकत बसते आणि यांचं असं वाटतंय कोणी रस्त्यात पैसे जे घेऊन गेले होते, जे धन यात्रा खर्च, तो काढून घेतला आणि यांचे काम अर्धवट राहिले धर्माचे. आणि म्हणून हा रडत आहे. हा आता विचार करत असेल की मी पैसे मागीन आणि ही परत कुरकुर करेल. असा केलेला धर्म मग व्यर्थ होतो. तर तिने या विचाराने म्हटले की हे भगतजी, काही गोष्ट नाही, कोणी तुमचा यात्रा खर्च जरी काढून घेतला तरी तुम्ही अजून घेऊन जा. आपल्याला काय पैशाची कमी आहे? आपल्याला भगवानाने किती देऊन ठेवलंय. त्याला एक सांत्वन देण्यासाठी ती अशा प्रकारे त्याची समजूत घालू लागली. खूप वेळ रडून रडून जेव्हा मन थोडेसे बोलण्यासाठी तयार झाले, तेव्हा सांगू लागला की आमनी देवी,
जर माझा तो पैसा काढून घेतला असता तर काही मोठी गोष्ट नव्हती, तर अजून घेऊन गेलो असतो मी. परंतु माझे असे धन गेले की ते मला आता मिळणार नाही आणि मी जगणार नाही. तर ती विचारू लागली, असे कोणते धन होते? तर त्याने रडत रडत सर्व गोष्ट सांगितली, जी जी परमात्म्याने सांगितली होती. आमनी या गोष्टीमध्ये खूप तीक्ष्ण मनाची समजूतदार व्यक्ती होती. तिने म्हटले, आपल्याला रामकृष्ण कधी भेटले किंवा शंकर भगवान भेटलेत, आणि चला भेटले तरी त्यांची स्थिती पूर्ण स्पष्ट झाली असती. तुम्ही तर व्यावसायिक आहात, हा सौदा चुकलात कसे? तुम्ही तर व्यापारी माणूस आहात, आपले काय नाते होते रामकृष्णाबरोबर? जेव्हा तुम्हाला योग्य मार्ग मिळाला तो तुम्ही ग्रहण का नाही केला? ही चूक कशी केली? तर तो म्हणाला, जीवनात पहिल्यांदाच घाट्याचा सौदा झालाय माझ्याकडून. आजपर्यंत तोटा नव्हता झाला, आणि असा तोटा झालाय आमनी की हा भरून नाही निघणार. मी खूप नीच आहे. दुसऱ्यांदा मी अशी चूक केली. एक वेळची तर चालली असती. तर आमनी पण म्हणाली, काही हरकत नाही, हिम्मत तर करा. 6 महिने निघून गेले असेच. रोज हा काही काम नाही करायचा, पोळी एक मुश्किलीने खायचा आणि गल्लीत बसायचा, आणि असा बघे की आला का कोणता साधू, आणि जसा कोणी साधू भक्त दिसला की त्याच्या जवळ जाऊन बघे, बहुतेक आला असेल. जसे भिल्लीने श्रीरामाची वाट पाहिली होती की दूरवरून कोणी आलेले दिसले की पळत जायचे, श्रीराम आले, श्रीराम आले. ठीक हीच दशा धरमदासजींची झाली होती. एक दिवस त्याने ऐकले की कुठे गावाच्या बाहेर एक जंगल होते, छोटेसे वन. तिथे एक महात्मा आले आहेत. गावातले लोक खूप श्रद्धाळू असत, सगळे जात आहेत दर्शनासाठी. धरमदासजींना माहीत पडले, तर ते पण गेले बघायला की चुकून ते महात्मा आले असतील परत माझ्यावर कृपा करून. आता जाऊन बसला. असा तर ओळखू नाही शकत, कारण की त्यावेळी भगवानांनी दुसरे रूप बनवले होते त्याच्यासमोर. तर त्याने प्रश्न केला की महाराजजी, ब्रह्माजी, विष्णूजी, शिवजीचे कोणी माता पिता आहेत? तो लागला सांगू, जी कॅसेट पक्की होती ते जर अजरामर आहेत, सर्वेश्वर आहेत, महेश्वर आहेत, मृत्युंजय आहेत, कालंजय आहेत. लालाजी म्हणाले, हा रॉंग नंबर आहे. उठून चालू लागले, हा नाही, हा नाही, तो महात्मा नाहीये, हा हे ते ज्ञान नाहीये याला. उठून आला परत. आता असेच 6 महिने निघून गेले. नव्हता खात, दुबळा हडकुळा झाला होता. त्याच्या पत्नीत परमात्म्याने प्रेरणा दिली. तिने पाहिले की भक्त, तुम्ही तर मरून जाल असेच, आणि ते भेटणार नाहीत साधू तुम्हाला. एक गोष्ट सांगा, त्यांनी इतक्या गोष्टी सांगितल्या, तर अजून पण काही सांगितलंही असेल, काही भेटण्याचा विधी सांगितला असेल, काही संकेत करत असतात महात्मा. तर धरमदासजींना पण परमात्म्याने आठवण करून दिली की कबीर साहेबांनी म्हटले होते की बाबा, जिथे भंडारे होतात तिथे मी पोहोचतोच. जिथे धर्म होतो ना, धर्मयज्ञ, तिथे मी अवश्य जातो. काळ होऊ देत नाही चांगली कामे, आग लावून देतो तिथे माझ्या मुलांमध्ये. हे जसेही करतो तिथे पण मीच जातो त्यांच्यात. बिचाऱ्यात आस्था बनून राहू दे भगवानाची, यासाठी. तर त्याने ही गोष्ट सांगितली आमनीला. आमनी म्हणाली, तर मग झालेच काम, तुम्ही भंडारा करा. तुमच्याकडे धन तर भरपूर आहे, परमात्म्याने दया करून ठेवली आहे, सेठ आहात तुम्ही तर, आणि भंडारा करा. आता तिने म्हटले होते एका दिवसाचा, त्याने 3 दिवसाचा केला, कारण सढळ हाताचा होता. की जर एका दिवसात नाही आले गुरुजी महात्माजी, 3 दिवसांचा धर्म भंडारा केला आणि खूप दूरपर्यंत चिठ्ठ्या पाठवल्या. आता साधू संत आले पहिल्या दिवशी, आणि धरमदासजी ते तर आपले जसा सर्पाचा मणी हरवला तर तोच बघत राहतो, तसे भंडारा खाणारे खात आहेत, खायला घालणारे खाऊ घालतायत, आणि तो असे बघत जात आहे. बघितले की नाही आले. पूर्ण दिवस गेला. परत बसून रडला पूर्ण रात्र. सकाळी परत हीच स्थिती राहिली. दुसऱ्या दिवशी पण. तिसऱ्या दिवशीची दुपार झाली, आणि आतूनजी
वास्तविक हाक हृदयातून साथ त्याने घातली की हे परमात्मा, आज दर्शन द्या आपल्या दासाला, नाहीतर सकाळी तुमचा दास जिवंत नाही राहणार, आत्महत्या करेन, आत्महत्या करून मरेन, माझ्याकडून जगले नाही जाते, ती भक्ती मी करू नाही शकत, आणि पुढचा कोणता रस्ता मिळाला नाही या जीवनात, याचे काय करू मी, असेच पशुसारखे जीवन जगून हा शेवटचा निर्णय त्याने हृदयापासून केला. ते तर अंतर्यामी आहेत की आज गोष्ट बिघडेल. एक कदंबाचे झाड होते, जिथे तो भंडारा चालू होता तिथून 100 फूट दूरवर परमात्मा येऊन तिथे विराजमान झाले सतलोकातून चालत. एका मिनिटात इथून तिथे पोहोचतात. आणि धरमदासजी बघतच होते. कोणी साधू संत तिथे बसलेल्यांना बघून मग इकडे तिकडे पाहिले तर समोर काय पाहिले की हो हे बसलेत. एकदम पळत पळत गेला आणि जवळून पाहिले की हे तेच स्वरूप, जिंदा महात्म्याचे रूप. चरणात पडले आणि असं छातीशी कवटाळलं, जसं बालक कसं कवटाळतं, बालक जसं कवटाळतं आपल्या मातापित्यांना चिकटतं तसं. आणि म्हणू लागले महाराज, ते डोळ्यात पाहिले, अश्रू भरलेले होते, हे परमात्मा माफ करा, इथून सोडून जाऊ नका आपल्या दासाला. त्याला असे झाले की हे निघून नको जायला, सोडणार नाही यांना, मग काही पण करीन, काही करायला लागू दे. तर परमात्मा म्हणू लागले, काही गोष्ट नाही बाळा, मी तुझ्यासाठी आलोय, आणि असं कर, या सर्वांना जाऊ दे, माझा भेद नको सांगू, उल्लेख नको करू. कारण परमात्म्याला माहीत होते जर यांच्यात 1-2 डोकं फिरलेले साधू असतील ना अडाणी, इथे त्याच्या समोर सांगितले तर उलट सुलट बोलून याला सगळे खराब करतील. तर परमात्म्याने सांगितले यांना बाहेर काढ पटापट. आणि तो हात जोडून, महाराज जाऊ नका, हो नाही बाळा, माझे वचन आहे, नाही जाणार. तर पटपट येऊन त्यांना निरोप दिला, जे द्यायचे होते ते देऊन, महाराजजी चला, दासाची झोपडी आहे. आता घरी घेऊन आले भगवानांना. आमनी देवी ला म्हणू लागले की ये आले, मला मिळाले माझे धन. एक आसन दिले बसायला, भगवान बसले. कबीर साहेब पती पत्नी दोघे एक एक पाय पकडून आणि परमात्म्याच्या पायाशी बसले. आमनी देवीने म्हटले, महाराजजी तुमचा भक्त तर खूप कोमल मनाचा आहे, इतकी कडक परीक्षा नव्हती घ्यायला पाहिजे होती, हे तर रडून रडून मेले असते, मी थोडीशी हिंमत देत होते यांना. परमात्म्याने म्हटले, बाळा याला मी दुःखी यासाठी केलं की हा काळाचा वकील बनला होता. मी जे पण ज्ञान देत होतो हा उलटा वाचत होता. आता जसे लोखंडाला गरम करतो कारागीर आणि बरोबर गरम झाले की त्यावर घाव मारतो तर जे पाहिजे ते बनवू शकतो, आणि थंड लोखंडावर सर्व काही घाव जरी मारले तरी तो परिणाम नाही होत. तर बाळा हे लोखंड गरम केले मी, आता जे काही वचनाचे घाव मारीन हा सर्व स्वीकार करेल, जे मला पाहिजे ते हा बाळ स्वीकार करेल. नाहीतर 2 दिवस झाले होते डोके फोडून. हा म्हणेल आणि नाही म्हणून पडायचा. आता सगळे मानेल, हो म्हणाला, सर्व मानेन, बिलकुल मानेन. मानण्याची गोष्ट होती. लालाजी होता, पक्क हो म्हणे. दोघांनी नाम घेतलं, दीक्षा घेतली. परमात्मा म्हणाले, बाबा ठीक आहे, मी जाते, परत भेटीन. म्हणाले, अच्छा महाराज लवकर या. आता काय केले परमात्म्याने, त्याने मनात विचार केला. सारी कथा ऐकलेली होती की कोणत्याही प्रकारे तो लोक दिसू दे. परमात्मा आपला साक्षीदार बनवू पाहत होते. त्या आत्म्याला काढले सूक्ष्म रूपात येऊन आणि सतलोकात घेऊन गेले. मागे धरमदासजी बेशुद्ध झाले. 3 दिवस व 3 रात्रीपर्यंत बेशुद्ध पडून होते, मेले नव्हते. हृदय धडधडत होते, श्वास चालू होता, परंतु बेशुद्ध होते. नातेवाईक एकत्र जमले, आजूबाजूचा गाव जितके काय ते सगळे लोक आले, कारण की शेठ होता. जंतर मंतर झाडा केला, सगळी औषधे जडीबुटी केली, काही आराम नाही पडला. आणि परमात्मा काढून घेऊन गेले सतलोकात. सर्व स्थिती दाखवली जशी परमात्म्याने अन्य आत्म्यांना दाखवली होती. आदरणीय मलुकदास साहेबजींना, आदरणीय नानक साहेबजींना, आदरणीय दादू साहेबजींना, आदरणीय गरीबदास साहेबजींना, गावछुडानी जिल्हा झज्जरवाल्यांना,
आदरणीय घिसादास साहेबजी, गाव खेकडा, जिल्हा मेरठ, उत्तर प्रदेश वाले, यांना हे तर दासांच्या माहितीत आहेत. बाकी अजून तर बऱ्याच जणांना, पुण्यात्म्यांना बरोबर घेऊन गेले असतील. तर असे धरमदासजींना सगळे दाखवून परत सोडले तिसऱ्या दिवशी. आणि धरमदासजी जेव्हा उठले, शुद्धीत आले, महाराजजी कुठे आहेत, महाराजजी कुठे गेले, कुठे गेले, अरे कुठे गेले. आता घरातल्यांनी विचार केला, चला भगवान हा जिवंत तर आहे, हा जिवंत तर झाला. आणि परमात्म्याने सांगितले होते की मी काशीमध्ये विणकराचे काम करतो आणि सतनाम देईन, तिथे ये. तर तो कुठे थांबणार होता, सरळ पोहोचला तिथे काशीमध्ये. तिथे पाहिलं, भगवानाच्या पाया पडले आणि मग सर्व गोष्टी झाल्या. आता पुण्यात्म्यांनो, दास काय सांगू इच्छित होता सुरुवातीला, की आपण जे आहात किती पुण्यकर्मी प्राणी आहात. परमात्म्याने त्यावेळी सांगितले होते, धरमदासजींनी जेव्हा पाहिले होते डोळ्यांनी सर्व, आणि म्हटले, भगवान तुम्हाला पाहिले, सर्व स्थितीची माहिती झाली, ब्रह्मा विष्णू महेशशी माझे बोलणे तुम्ही करून दिले, हे आपोआपच आमचा नाश, जन्ममृत्यू होतो. तर याचा अर्थ परमात्मा वेद आणि जितकी पण कुराण पुराण वगैरे सर्व खोटे आहेत. तेव्हा परमात्म्याने म्हटले, बाळा ये वेद और किताब झूठे नहीं भाई, झूठे हैं ये समझे नाही. यातच सर्व काही लिहिलंय माझ्याविषयी, आणि सच्चाई तर आहे यात. सर्व काही ब्रह्मा विष्णू महेश यांचा जन्म मृत्यू होतो, यांचे माता पिता आहेत, या पुराणात सर्व लिहिलंय. परंतु बाळा अजून याला उघड नको करूस. आणि मग जेव्हा कलियुग 5500 वर्ष संपून जाईल, तेव्हा मी या माझ्या या बाळांना माझ्या महिम्याने परिचित करीन. तर धरमदास म्हणाले, हे भगवान, आता तर कलियुगाचा चांगला काळ आहे आणि मधली पिढी येईल तोपर्यंत कलियुगात लोक खूप बिघडतील. परमात्मा, आज तुमचे म्हणणे मानायला कोणी तयार नाही, त्यावेळी कोण स्वीकार करेल. तेव्हा परमात्म्याने म्हटले, त्यावेळी मी सगळ्यांना शिक्षित करीन, आणि बाळा तेव्हा मी स्वतः येईन आणि या सर्वांना यथार्थ ज्ञानाने परिचित करीन. तर पुण्यात्म्यांनो, धरमदासजींना समजावले की धर्मदास मेरी लाख दुआई, ये सार नाम की दबार ना जाई, और सार नाम बार जो पढ़ी बिचली पेडी हंसनी तरही. मग परत दुसऱ्यांदा सांगितले की धर्मदास मेरी लाख दुआई, ये मूल ज्ञान की दबार ना जाई. हे जे ज्ञान मी तुला सांगितलंय ते असं उघड नको करूस, नाहीतर ये बिचली पेडी हंसनी तरही. मूल ज्ञान तू तब तक छुपाई जब तक ये द्वादश पंथ मिट जाई. हे काळाचे जे 12 पंथ चाललेत ते हे सर्व सांगून टाकतील. जे आहे सर्व काही, हे सर्व चालू आहे तोपर्यंत यांचा शेवट होईल, जे काही यांना सांगायचंय त्याचा. आणि मग मी स्वतः जाईन किंवा माझा अंश पाठवीन. परमात्म्याने म्हटलंय की जो गरीबदासजींचा 12वा पंथ असेल, हा 12वा पंथातील शेवटचा पंथ, तर त्यातच पुढे जाऊन मी येईन. तर परमात्मा नाही आले तर दासाला पाठवले. तर पुण्यात्म्यांनो, ही ती वेळ आहे. आज जे परमात्म्याने 5500 वर्षांपूर्वी म्हटले होते की धर्मदास, जोपर्यंत ती वेळ येत नाही ती निश्चित नाही येणार. असे तर माझे वचन असे वाटतील की जशा निराधार गोष्टी आहेत, परंतु ती वेळ येईल तेव्हा बघ, सगळ्या मुलांना सतनाम देईन, सगळ्यांना ज्ञानाने परिचित करीन, आणि पूर्ण विश्वात एक माझेच ज्ञान राहील, एकच भगवान राहील. आणि सगळ्यांना सतनाम देऊन पार करीन, माझे वचन आहे. तर पुण्यात्म्यांनो, आज तुमचा जन्म या वेळेस आहे. तुम्ही किती पुण्यकर्मी प्राणी आहात. कोणती लेखणी नाही दासाकडे, कोणते शब्द नाहीत जो आपल्या नशिबाला सांगू शकेन. धन्य आहेत तुमचे माता पिता ज्यांच्याकडून जन्म झाला. बोलो सतगुरुदेव.
चला आता आपण त्या श्रद्धाळूंचे अनुभव जाणून घेऊयात, ज्यांनी जगद्गुरू तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांकडून दीक्षा प्राप्त केलेली आहे, तसेच त्यांच्याद्वारा सांगितलेल्या भक्ती मार्गावर चालत आहेत. नमस्कार. सत साहेब. आपलं नाव? ज्ञानेश्वर बोर्डे. आपण कुठून आलात? निंबोरा, मुक्काम पोस्ट निंबोरा, तालुका जिल्हा अकोला, महाराष्ट्र. आपला व्यवसाय काय आहे? माझा व्यवसाय शेती आहे. माझ्याकडं 6 एकर शेती आहे. सर, संत रामपालजी महाराजांच्या शरणात येण्यापूर्वी आपण व आपला परिवार कोणती भक्ती साधना करत होतात? संत रामपालजी महाराज यांच्या इथे येण्यापूर्वी आम्ही आणि आमचा परिवार, आई वडील आणि आम्ही, आई ही आमचे जसे अकोला जिल्ह्याचे आराध्य दैवत श्री संत गजानन महाराज यांचे खूप सेवा करायची आणि त्यांना जसं एकादशी, तिला उपवास, गजानन महाराजचे जे प्रगट दिन, हे जेवढं आहे तिथं सेवा करायची मंदिरात जाऊन. आणि घरी पण गजानन महाराजचा खूप हे चालायचा. जसं गजानन महाराजचे जसं स्तोत्र असते, स्तोत्र वाचन आणि जे काही गजानन महाराजचं असेल ते खूप भक्ती करायची. आणि वडील आहेत, वडील जसे पंढरपूर, त्यांचे 20 वर्षापासून पंढरपूर आषाढी एकादशी, त्यांचे ते एकादशी आली की त्यांना ते पंढरपूरला एक वारी पण हुकायचे नाहीत. ते कसंही पैसा करा, तुम्ही कर्ज काढा, कुठलंही काही हे करा, पण तरी ते पंढरपूर जायचं म्हणजे जायचं. आणि माझा स्वभाव असा होता की मला हे कुठलंच याच्यावर माझी भिस्त बसत नव्हती. मी देवाला जोपर्यंत बघत नाही तोपर्यंत मी मानणारा माणूस नव्हतो. पण जगाची परंपरा अशी की बा जिथं आई वडील गेले तिथं मुलाला जावंच लागेल, लाजी शरमेने हे सर्व कामं करावे लागत सोबत जाऊन. मला कुठं असं मंदिरात गेलं तर कुठं असं दर्शन घ्यावं असं अजिबात मनापासून तर माझी इच्छा नव्हती. काही दिवसांना आमच्या घरी जसं महालक्ष्म्या बसत, तर महालक्ष्मीचा वर्षानुवर्ष कार्यक्रम चालू आहे. त्याचा महालक्ष्मीचा भंडारा आमच्या घरी होत जा दरवर्षी. आणि नवरात्री 9 दिवस आमच्या घरी नवरात्र बसायचं. सकाळ संध्याकाळ पूजापाठ व्हायची आणि आखरी दिवशी हा गाव भंडारा आमच्या इथं व्हायचा. गाव भंडारा व्हायचा. आमच्या मोठ्या आईच्या अंगात जसं जुने लोक म्हणतात देव हे ते येतात, लोक त्यांच्या पाया लागायचे. तर मी स्वतः त्याच्यात इन्व्हॉल्व, म्हणजे माझं त्याच्यात जायची इच्छा होईना. मी कधीच त्यांचे चरण स्पर्श केले नाहीत. लोक दुरून दुरून ते चरण स्पर्श करत, पण मला लोक असे म्हणत तुला समजत नाही, तू वेगळाच राहतो, तुला देवभक्ती तुला कधी कळेल. मी म्हटलं देव तुम्ही कुठं, जिथं गोट्याला शेंदूर लावला तिथं तुम्ही सांगता की देव आहे. ते गोट्याचे देव तुम्हाला काय, केव्हा तुमचं काम म्हणजे कामात कधी पडते का? मनुष्य जेव्हा कामात पडतो तसा हा देव तुमच्या गोट्याचा देव आहे. तुम्ही तिथे खर्च करतात तर तुमच्या कधी कामात पडेल. जोपर्यंत परमात्मा आपल्याला साक्षात भेटत नाही तोपर्यंत मी तसं म्हणतो की मला देव मी कशालाच मानणार नाही. तर असं करता करता आई वडील हे माझ्याकडून खूप, त्यांना जो हे घ्यायचा होता की बा माझा मुलगा मोठा झाल्यावर हे करेल, की माझी भक्ती हा घेणार, की माझी बाबा माझी पंढरपूरची वारी मजाच मी म्हणजे माझं जायची समजा मी म्हातारा झालो तर मी पंढरपूरची वारी करू शकणार नाही, माझ्या मुलानं केली पाहिजे. तर मी त्यांना साफ सांगितलं तुम्ही तुमच्याजवळ होत असेल तुम्ही करा, माझ्याजवळ होत नाही, मी हे देवाचं काम करत नाही. तर घरी मी आता स्वाभाविक आहे जसं गणपती बसवतात, मी कधी गणपती माझ्या घरी बसवला नाही. मुलगा असून वडील म्हणत का रे बा तू, मी म्हटलं नाही, मला हे मला म्हणजे मनापासून माझी इच्छा हे नव्हतीच, म्हणजे भिष्टच नदी बसत की हे देव आहेत म्हणून. तर असं एवढं मग त्यांना मी विचारलं प्रश्न की बाबा तुम्ही एवढी भक्ती करता, पंढरपूरची वारी करता, तिथून नाही तर आई तुम्ही गजानन महाराजचं, तिथून शिव आमचं जसं इष्टदेव हे महादेव आहेत, सर्वांची देवाची पूजा करता, तर परिस्थिती तुमची आहे जे होती परिस्थिती तेच, पण तरी तुम्हाला दुःख काय येतात, तुमच्या संसारात हे दुःख काय येऊन राहिले, एवढे दुःख तुमची भक्ती करतात तर मग तुम्हाला दुःख काही ना काहीतरी तुम्हाला म्हणजे भगवंतांना तुमच्याकडे पाहिलं पाहिजे, तुम्ही एवढी भक्ती करू राहिले. तर आपण असं बोललो की घरी कसं थोडं वादविवाद व्हायचे. नंतर माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर तर एवढा या गोष्टीचा हे होत जाईल की माझी जे भगतमती आहे ते आता या गोष्टीपासून थोडी दूर होती. तिला पण माझ्यासारखंच हे देवाचं एवढं काही आवडत नव्हतं. तर आता घरी याच्यापासून वादिवाद चालू झाले. वादिवाद एवढे झाले की बा आमचं म्हणजे शेतीतून घरी आम्ही आलो
आणि संध्याकाळी जेवायच्या आधी एका जागी जमा झालो की काही ना काही वाद घरी सकाळ संध्याकाळ चालूच राहायचा. त्याला आम्ही कंटाळून गेलो. शेवटी कंटाळता एक दिवस असा आला की आई म्हणाली, बाबा तू तुझं बघ, मी माझं बघतो. मी तर ठीक आहे, काही हरकत नाही, पण मी तरी तुझ्या याच्यात मी हे इन्व्हॉल्व होणार नाही. आता कसं आहे, घरी महालक्ष्मीचा भंडारा होता, मी त्यात इन्व्हॉल्व नाही झालो, मी त्यातलं काही केलं नाही. तर यांनी सहज ते अलग निघाले, आम्ही अलग राहिलो. एवढं करूनही तरी माझी भगतमती म्हणे, बा आता कसं आहे, थोडं त्यांचंही ऐकावं लागेल. आता मला कसं आहे, थोडं आईवडिलाचं ऐकावं लागेल, थोडं माझ्या भगतमतीचं ऐकावं लागेल. तर हे थोडं कम्पेअर मॅच करता करता त्यांना आजपर्यंत मी चालवलं, पण घरी अजूनही सुख आणि समाधानी मी बघितली नाही. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपण एक नास्तिक व्यक्ती होतात, कुठल्या प्रकारच्या देवी देवतांवर आपला विश्वास नव्हता आणि आपले वडील या उलट देवी देवतांच्या आहारी गेले होते. ते पंढरपूरला जात होते, विठ्ठलाची भक्ती करत होते. आपली आई ही गजानन महाराजांची भक्तिणी होती आणि तुम्ही मात्र एक नास्तिक होतात. तर संत रामपालजी महाराजांचं ज्ञान आपल्याला कसं कळालं आणि आपण संत रामपालजी महाराजांच्या छत्रछायेखाली कसे आलात? सर, माझं लग्न 2012 साली झालेलं आहे. 2012 साली माझं लग्न झालं. लग्न झाल्यानंतर मी 5 ते 6 महिन्यानं सासरवाडीला गेलो. 5-6 महिन्यानं सासरवाडीला गेलो तर तिथं संध्याकाळी जेवढे जे भगत लोक होते, ज्यांनी नाम घेतलेलं होतं, ते सर्व तिथं आले आणि त्यांना असं वाटलं की बा आता यांना थोडं आपण ज्ञान समजून सांगू. तर ते मला समजायला म्हणजे रात्री 9:30च्या सुमारात सर्वजण बसले आणि सांगायला लागले की बा तुम्ही देवाला मानत ना, आम्हाला माहीत पडलं तुम्ही जसं देवाच्या विरुद्ध आहात. मी म्हटलं हो, आपल्याला हे सर्व काही बुवाबाजी जमत नाही. तर मग त्यांनी मला पूर्णपणे समजून सांगितलं. तर ते काही आपल्या डोक्यामध्ये बसत नव्हतं. आपण म्हटलं हे असं तर किती का आपण साधू आले, किती गेले, पण आपल्याला जोपर्यंत काही आपल्याला चमत्कार घडत नाही तोपर्यंत आपण या गोष्टी मानणारा माणूस नाही आहे. म्हटलं तुम्ही किती काही करा, मी मानणारा माणूस नाही आहे. असे संत किती काय आहेत की येतात, नामदीक्षा देतात आणि काय त्याचे कर्म आहेत ते म्हटलं सर्व तुम्हालाही माहीत आहेत. त्याच्या नावाचे काय नंतर डंके वाजतात. मी या उद्देश म्हणजे माझ्या मनात थोडं पाप, मला माहीत नव्हतं हे ज्ञान काय आहे. तेव्हा ठीक आहे बा की हे पुस्तक घ्या, ज्ञानगंगा पुस्तक वाचा. येतात जर नसेल समजत तर तुम्ही साधना चॅनल पहा. त्यावेळेस साधनाचे कार्यक्रम येत होते आणि 7:30 ते 8:30 थोडा टाईम काढून बघा आणि तुम्ही थोडं ज्ञान समजून घ्या. तर मी थोडा टाळणटाळ करत होतो. 2 वर्ष गेले, 3 वर्ष गेले, पण त्यांनी माझा पिच्चा सोडला नाही. शेवटी 6 वर्ष पूर्ण झाले माझ्या लग्नाला. त्यावेळेस त्यांनी म्हटलं की बाबा अजूनही तुम्ही समजले नात, म्हणजे तुम्ही आता काही तुम्हाला सांगायची आमची इच्छा पण राहिली नाही. तर मग म्हटलं आता असं हे तर जेवढे आपल्यासाठी मग जीवतोडून सांगून राहिले हे, पण आपल्या मनात म्हणजे आपण समजून काम नाही राहिलं. पण म्हटलं माझं एक हे होतं, कारण मी नास्तिक जसा माणूस होता, माझं एक आतमधून एक हे होता की जोपर्यंत आपल्याला काही चमत्कार दाखवू शकत नाहीत तोपर्यंत आपण मानूच शकत नाही की हे परमात्मा आलेले आहेत. सर, जसं तुम्ही सांगत आहात की आपले जे सासरची मंडळी होती ती आपल्याला संत रामपालजी महाराजांच्या ज्ञानाबद्दल वारंवार सांगत होते आणि असं असताना सुद्धा तुम्हाला ते ज्ञान त्यावेळेस कळालं नाही. मग आपल्याला संत रामपालजी महाराजांची अनुभूती किंवा त्यांचं ज्ञान कसं कळालं आणि आपण त्यांची शरण कशी ग्रहण केली? सरजी, मला मूल हवं होतं. मी जवळपास 3 ते 4 वर्ष दवाखाना केला. त्याच्यानंतर बुवाबाजी जसं बा कोणी सांगे की इथं या देवाजवळ जा, त्यांचा प्रसाद घ्या, त्यांचे थोडं ते सांगतात तसं तुम्ही करा, तुम्हाला या उद्देशानं मुलगा होईल. खूप केलं जिथं ज्यांनी सांगितलं. शेवटी मुलासाठी जसं म्हणतात ना काही करावं लागते, तर ठीक आहे म्हटलं बा तेवढं आज म्हणजे मी काही न करणारा माणूस, म्हणजे देवाला न मानणारा, मुलाअभावी मला झुकावंच लागलं. मी ज्या देवाला सांगितलं तिथं गेलो, ज्या डॉक्टरचं सांगितलं तिथं गेलो, ज्या हिशोबाने म्हणजे जसं जसं सांगितलं गेलं तसं तसं गेलं, पण कुठंच काही मला लाभ मिळाला नाही. आणि माझा जो विश्वास होता आतमधला तो अजूनही खचत गेला की मी पहिलेच म्हणू की देव हे सर्व काही नाही आहे आणि डॉक्टरच्या जर होत नाही तर काही विशेष नाही आहे.
मग असं करता करता एक दिवस मी सत्संग, माझे भगतमध्ये सत्संग घरी ऐकत होती आणि मी त्या सत्संगामध्ये ऐकता म्हणजे बसलो. थोडा बाहेरून आलो, मी ते सत्संग लावत होती आणि घरात थोडा वादिवाद चालूच होता. ते तिला माहीत होतं की जसं तिला तिच्या आईने सांगितलं होतं की थोडा सत्संग ऐकत जा आणि याचं थोडं ज्ञान तू समजून घ्या. सांगितलं. म्हणजे ठीक आहे म्हटलं. बा आता एक काम करा, आता हे सर्व बाजूला ठेवा आणि मी तर मनाचा पापी होतोच, मला तर फक्त मी परीक्षा घेणार, म्हणजे परीक्षा घेऊन राहिलो, संत रामपालजी महाराज यांची परीक्षा घेऊन राहिलो. ठीक आहे म्हटलं, एक काम कर, तू नाम घेऊन घे. तिला मग नाम घ्यायला मी पाठवून दिलं. नाम घ्यायला तिला पाठवलं, तिनं नाम घेतलं आणि तिनं मला सर्व सांगितलं की बाबा हे असं असं आहे, तुम्हाला ह्या अटी करावं लागतील, मला हे चालत नाही. ठीक आहे म्हटलं. मुलापुढे मला झुकावंच लागलं. काही दिवसांनी आमच्या घरात वादविवाद चालू झाले. घरचे लोक आधी घरी समजा आई वडील हे सर्व धार्मिक, हे देव मानणारे, आणि आता हे आल्यानंतर इकडे जे आमची भक्ती होती म्हणजे आमच्या भगतमध्ये हे त्याच्या विरुद्ध थोडं विरुद्ध होती. तर इथं आमचे थोडे म्हणजे घरातल्या घरात चांगलीच तूमय हे ते चालू झाली. घरावालीनं मला विरोध केला. आता मला इथं घराच्या भगतमतीला सांभाळावं लागेल, तिकडे आई वडिलाला सांभाळावं लागेल घरात एकटा असल्यामुळे. तर त्यांना सांभाळलं. नंतर मग असं करता करता मला खूप माझे दिवस एवढे खराब गेले भगतमतीचे, माझ्यापेक्षा माझ्या भगतमती दिवस पहिले खराब केले. तिला खूप म्हणजे त्रास सहन करावा लागला माझ्यापासून, आई वडिलापासून. त्यावेळेस आम्ही माझी भगतमती जोडली. तर मग बाजूच्या बा हे भलकुकडे मार्गात गेले, मुलगा झाला तर ठीक आहे, माझ्या घरचीला म्हटलं, नाहीतर म्हटलं मी तुला आणणार नाही तिथून माहेरी गेल्यावर. परमात्मानं अशी दया केली की मुलगा झाला. मुलगा झाला तर घरचे सर्वले आनंद झाला. माझ्या भगतमतीला समजा तिचा विश्वास, दृढ विश्वास झाला. मुलगा झाला, मला पण खुशी झाली. चला म्हटलं बा मुलगा झाला तर मी वचन दिलं तर माझ्या घरचीला, जर बा मुलगा झाला तर सर्वात पहिले नाम मी घेणार. तू तर घेतलंच आहे पण नाम म्हटलं मी पण घेतो. मुलगा झाल्यानंतर भगतजीचा फोन आला, मुलगा झाला. मी म्हटलं हो मुलगा झाला. त्यावेळेस माझ्या डोळ्यातून तिथं दवाखान्यात अश्रू यायला लागले की आपण ज्या परमात्म्याला आपण एवढं म्हणजे वेगळ्या विचारानं बघत होतो आणि त्यांनीच आपल्यावर दया केली. आपण आज एवढं हिंडलो फिरलो, आपल्याला काहीच लाभ नाही झाला. तर मग त्या दिवशी मला एवढा पश्चाताप आला की खूप मला म्हणजे आतमधून माझ्या सांभाळला पण नाही जावे. नंतर आम्ही घरी गेलो. मी शेतात गेलो. रात्री 9:30 वाजेपर्यंत बसलो. थोडं काम होतं शेतात माझ्या. तर तिथं यूट्यूबवर मी बघालो सत्संग, ऐकून राहिलो महाराजजीचा. तर जसे महाराजजी इथं एक दासांनी विचारलं तुम्ही इथं कसे का आले, तर त्यांनी सांगितलं बा आणि तुम्ही सर्व हे कसं काय करून राहिले, तुमचे भक्त तुमच्या विरुद्ध म्हणजे खूप जुळून राहिले. त्यांनी सर्व ज्ञान त्यांनी त्या दासाला सांगून राहिले ते गुरुजी. तर त्या सांगता सांगता त्या गुरुजीनं असा शब्द काढला की अगर इसमें कुछ झूठ होगा तो इस दास की जबान कूट जाए, असं त्या गुरुजींनी तिथं वर्णन केलं संत रामपालजी महाराज यांनी. त्यावेळेस रात्री 9:30 पावणे 10 वाजले होते आणि तो दिवस होता 8/9/2020. तर त्या दिवशी माझ्या म्हणजे एकदम राहुल्याच नाही गेलं माझ्याकडनं आणि मी ताबडतोब फोन केला की मला 10:30-11ला फोन केला की मला नाम दीक्षा घ्यायची आहे. तर यांनी मी ज्यांच्या माझ्याकडे कॉन्टॅक्ट ना भगतजी त्यांना फोन केला. त्यानं ठीक आहे उद्या येऊन जा, तुम्हाला मी नामदीक्षा देतो. आणि मग दुसऱ्या दिवशी आलो तर 9/9/2020ला मी संत रामपालजी महाराज यांची दीक्षा घेतली. सर, जसं तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण त्यांच्या यूट्यूबवर जेव्हा तुम्ही सत्संग बघितलं त्यावेळेस आपल्या मनामध्ये काही संत रामपालजी महाराजांबद्दल प्रेम जागृत झालं आणि त्याचप्रमाणे तुम्ही एक परीक्षा म्हणून त्यांच्याकडे बघितलं आणि त्यांनी तुमची जोडी भरून दिली आणि तुम्हाला पुत्र प्राप्त झाली. तर या अनुषंगाने तुम्ही संत रामपालजी महाराजांच्या मार्गात आले. तर आज संत रामपालजी महाराजांची जी भक्तिविधी आहे, जी भक्तिसाधना आपण करत आहात, त्यातून आपल्याला व आपल्या परिवाराला अन्य काही लाभ प्राप्त झालेत का? सर जी, 9/9/2020 या दिवशी मी नामदीक्षा घेतली. नामदीक्षा घेतल्यानंतर मी
माझ्या सासरवाडीतून घरी जात होतो. दुपारचा टाईम म्हणजे 12 ते 1 वाजला होता. माझ्या गाडीवर 2 मुली होत्या, एक 4 वर्षाची, एक 8 वर्षाची आणि मी. जात असताना रस्त्यानं असा ॲक्सिडेंट झाला की विचारता सोय नाही. जे मागचे गाडीवाले होते आणि समोरचे गाडीवाले रस्त्यानं गाडी म्हणजे टू व्हीलरवाले घेऊन चाललेले होते. 2 मुली सोबत होत्या. आणि जे इथून मला सांगितलं होतं की हे मंत्राचा तू जाप करा, ते हेडफोन माझ्या कानात चालू होते आणि मंत्र जाप माझा रस्त्यानं चालू होता. मला आवडच एवढी झाली ती की असं वाटलं कधी नाम घेतो आणि कधी मी या नाम मंत्राचा जाप करतो. आतमधून तर असं वाटतं की आपण एवढं यांनी मला 6 वर्ष समजून सांगितलं, पण आपलंच आत्मा पापी आपण या समजू शकलो नाही. जसं त्याने मंत्र जप दिला, तो मंत्र जप मी माझ्या कानात म्हणजे फोनमध्ये लावला आणि चालू होता. जाताना असा ॲक्सिडेंट झाला की गाडी जवळपास रोडनं 10 ते 12 फूट घासत गेली. मग लोकांनी गाड्या थांबवल्या. त्यांना असं वाटलं की आता हा भीष्मा यांचा अपघात असा झाला की आम्हाला म्हणजे समोरच्याला पाहायला जायना की बायातलं काहीतरी कोणतरी दगावते. सारेत खाली माझी लहान मुलगी, त्याच्यावर मोठी आणि त्याच्यावर सर्वात मी होतो. माझ्या अंगावर गाडी होती. गाडीचा तर इतका धिंगाणा झाला, पण माझ्या मुलीला एवढीशी खरूच पण नाही आली. दोन्ही मुलीला नाही आली. आणि नंतर मग त्यांनी मला उचललं. मला पण एवढासा धक्का पण नाही लागला. तिथंच मी दंडवत प्रणाम केला गुरुजीला. म्हटलं आज गुरुजीचं आपण नाम घेतलो म्हणून वाचलो. आज जर आपण हे गुरुजीचं नाम नसतं घेतलं तर आपला दिवस हा आखरीच दिवस होता आजचा. त्या दिवसपासून एवढी दृढ भक्ती माझी वाढली की पूर्ण विश्वास मी गुरुजीवर सोपवला. जे मला आजपर्यंत नाही कळालं, मी समजू नाही शकलो, मला 6 वर्षांनी समजून सांगितलं, ते नाही समजू शकलो, ते त्यावेळेस मला पश्चाताप होत जाय की आपण आजपर्यंत जर घेतलं असतं तर आपण आज लवकर जुडलो असतो, आपल्याला लवकर सेवा भेटली असती गुरुजीची. पण ते आपण आज जुडलो तरी म्हटलं हरकत नाही, आपल्याला यांनी वाचवलं. सर्वात प्रथम तो लाभ झाला. नंतर घरी गेलो. मुली बाहेर खेळत होत्या. खेळता मुलगी आमच्या शेतामध्ये बैलगाडी यायची. बैलगाडीतून 2-3 मुली खेळत होत्या. त्यातून मुलगी खाली पडली. मुलगी डोक्यावर पडल्या. तिचा मेंदूला मार लागला. मी शेतात होतो आणि मला फोन आला की बा असं झालं. घरी आलो तर मुलगी जाग्यावर रक्ताच्या उलट्या करत होती आणि हातापायाच्या मुठा केल्या, पांढरे डोळे केले. माझ्या तिला असं वाटलं की आता काय होतील काय नाही. मी घरी आलो बघितलं. मी म्हणलो अरे बाप. मंडळी बघत होती की बा आता हे मुलगी अकोल्यापर्यंत जाते की म्हणजे दवाखान्यापर्यंत जाते की नाही जात. आमचं गाव 15 किलोमीटर आहे अकोल्यापासून. तसंच मी गाडी काढली आणि निघालो तर मुलीच्या उलट्या 15 किलोमीटर गेलोपर्यंत 50 वेळ उलट्या झाल्या. रक्ताच्या उलट्या आणि जे खाल्लेल्या त्याच्या उलट्या. लॉकडाऊन, रविवार दिवस पूर्ण अकोल्याला लॉकडाऊन लागलेलं होतं. आता करावं तर काय. गेलो प्रायव्हेटमध्ये, घ्यायला तयार नाहीत. एकूण दरवाजा म्हणजे दवाखाना उघडला. तिथे गेलो, त्यांना सांगितलं बा अशी गोष्ट आहे. तर त्यांनी रात्री 10:30 वाजता दवाखाना उघडला आणि CT स्कॅन करायला लागले. तर ते डॉक्टर म्हणत बा तुम्ही CT स्कॅन करायच्या आधी पहिला ॲडमिट करा. मी म्हटलं सर ॲडमिट करा तुम्ही, CT स्कॅन याच्यासाठी करा की रिपोर्ट आपले काय झालं नेमकं हे समजलं पाहिजे. ते म्हणत बा हे क्रिटिकल केस आहे, तुम्ही इथं ठेवू नका, तुम्ही डायरेक्ट मेन हॉस्पिटलला न्या. मी म्हटलं जे काय होईल ते इथंच तुम्ही काय जे करायचं ते करा. तुमच्यावर काय मी तुम्हाला काय लिहून द्यायचं आहे ते मी लिहून द्यायला तयार आहे. मी आणि माझी भगत मी दोघं सोबत होतो. तर त्यांनी ते CT स्कॅन केलं. CT स्कॅन केल्यानंतर त्यांनी जसं रिपोर्ट यायला थोडा टाईम लागला. त्यांनी ॲडमिट केलं. तर ते डॉक्टर म्हणत बा आता हे पेशंट पाहून, मुलगी 4 वर्षाची वीक मुलगी होती एकदम आणि तिची तब्येत पाहून ते म्हणत बा हिचं काही आम्ही गॅरंटी घेऊ शकत नाही, तुम्ही ताबडतोब हलवा. मी म्हटलं मी हलवू शकत नाही, आता काही हो म्हटलं आता. आणि मनातल्या मनात माझ्या भगतमतीनं आणि मी संत रामपालजी महाराज यांना विनंती केली की महाराज आता लॉकडाऊन आहे आणि असं झालेलं आहे, दवाखाना तर कुठला तिकडला उघडा नसेल, आता जे काय होईल ते आपलं इथंच काही हो. तर भगतमतीने थोडी मनातल्या मनात हरदास लावली आणि मी थोडं हे मनातल्या मनातच हे केलं, हरदास लावली. रिपोर्ट आल्यानंतर त्या डॉक्टरने सांगितलं की बा सकाळपर्यंत तुमच्या मुलीचं आम्ही गॅरंटी घेऊ शकत नाही, तुम्हाला हलवायचं असेल तुम्ही सरकारीमध्ये नेऊ शकता. 1.5 घंट्यानं रिपोर्ट आला. रिपोर्ट बघितला डॉक्टर साहेबांनी. रिपोर्टमध्ये एक थोडासा डच्चू पण मेंदूला म्हणजे काहीच मार नाही.
मग डॉक्टरने विचार केला, अरे एवढी परिस्थिती गंभीर, मुलीला सिटी स्कॅन करेपर्यंत रक्ताचे उलटे चालू घरापासून आल्यापासून, आणि हिचा मेंदूला म्हणजे कुठलंच काही मार नाही, पण हे मग त्यांनी तो रिपोर्ट आम्हाला दाखवला की बा मुलीला तर तुमच्या काही मार वगैरे काहीच नाही आहे, तर हे झालं कसं. त्यांना आम्ही पुरी स्टोरी सांगितली. हे तर बा तुम्ही ज्या देवाची सेवा करता, ज्या देवाची तुम्ही भक्ती करता, त्याची तुम्ही अजून आराधना करा, तुम्हाला त्यांनीच वाचवलं. मग मला तर एकदम साक्षात तिथं रडू आला की म्हटलं आपल्या याच्या आधी जर आपल्याला कमी जास्त काही झालं असतं तर आपण काहीच करू शकलो नाही. ज्यापासून आपण रामपालजी महाराज यांच्या याच्यात आलेलो आहोत, नामदीक्षा घेतलेली आहे, त्यापासून आपल्याला त्यांनीच तारलं. जे संकट आले हे संकट त्यांनीच आपले दूर केले, आणि त्या संत रामपालजी महाराज मुळेच आपण इथं मुलगी जिवंत आहे. विशेष म्हणजे आम्ही तिघही मुलगा, 2 मुली आणि मी ॲक्सिडेंटमधूनही वाचलेलो आहोत. तिसरा लाभ म्हणजे आम्हाला मुलगा लागत होता, आम्हाला मुलगा पण दिला. एवढे सारे लाभ मिळत गेले की रोजचे जर सांगता गेलो तर खूप रात कमी पडेल, एवढे आम्हाला अनुभव येत गेले. तर आता आम्ही पूर्णपणे संत रामपालजी महाराज यांचीच पूर्ण भक्ती चालू आहे. सर, जसं की तुम्ही सांगत होतात की तुम्ही एक नास्तिक व्यक्ती होतात आणि केवळ संत रामपालजी महाराजांना तुम्ही एक परीक्षा माध्यमातून परखून बघण्यासाठी त्यांची नामदीक्षा घेतली. परंतु जेव्हा आपण ही नामदीक्षा घेतली त्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे असे सुख प्राप्ती झालीत. तर या अनुषंगाने जे आपले मित्रपरिवार आहे, जे आपले आप्तेष्ट आहे, जे आपले नातलग आहेत, तसेच जो श्रोतावर्ग आज आपल्याला बघत आहेत, त्यांना आपण काय संदेश द्याल? सरजी, मी स्वतः एवढा नास्तिक असताना मला एवढे लाभ झालेले आहेत की मला मुलगा झाला, मी ॲक्सिडेंटमध्ये वाचलो, माझ्या मुली 2 ॲक्सिडेंटमध्ये वाचल्या, घरी वातावरण एकदम अनुकूल झालं, घरची परिस्थिती चांगली झाली. एवढं सारं मी नास्तिक असताना मावर संत रामपालजी महाराज यांनी दया केली. तर मी तर सर्व भक्त म्हणजे माझे नातलग, रिलेटिव्ह जे काही आणि जनसमुदाय यांना हे प्रार्थना करतो की एवढा जर मी नास्तिक असतानाही माझ्यावर एवढे उपकार श्री संत रामपालजी महाराज यांनी मला दया केली की अतोनात दया केली, आता मी तुम्हाला सांगू शकत नाही. पण मला असं वाटते मी जर 6 वर्ष मूर्ख आणि पापी आत्मा समजू नाही शकलो या ज्ञान, तर आता आपल्या घरी चॅनलवर, टीव्हीवर, यूट्यूबवर श्री संत रामपालजी महाराज यांचे तुम्ही प्रवचन ऐका. ज्ञानगंगा जगण्याचा मार्ग हे पुस्तक वाचा. त्यात तुम्हाला श्री संत रामपालजी महाराज यांनी एवढं ज्ञान त्यांनी सांगितलं की ते आपण थोडं समजून घ्या. हे समजून घेत असताना टीव्हीवर तुम्ही एक थोडा अर्धा घंटा द्या, जीवन मग एका दिवसातला अर्धा घंटा द्या, जीवन तुमचं जे तुम्ही आजपर्यंत जे केलं, माझ्या नास्तिकनं जे एवढं करून समजा एवढी दया केली, तर आज तुम्ही माझ्यापेक्षा पुण्यवान व्यक्ती असाल. तेवढं तुम्ही ज्ञान समजून घ्या आणि आपल्या श्री संत रामपालजी महाराज यांचे जसे चॅनलवर तुमच्या चालतात त्याच्यावर तुमचे स्क्रीन येते, त्या स्क्रीनवर पट्टीवर नंबर येतो, तो नंबर त्याच्यावर फोन लावा. फोन लावून नामदान सेंटरला तुम्ही तिथं नामदीक्षा घेऊ शकता. ते नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्या जीवनाचा तुम्ही मोक्ष करून घ्या. धन्यवाद. सत्साहेब. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांचे मंगल प्रवचन. निःशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. आमची वेबसाईट आहे www.jagadgururampalji.org. सर्व पवित्र धर्मांच्या व पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निःशुल्क मागवण्यासाठी आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड सहित आणि फोन नंबर लिहून 7030303951 7030303952 नंबरवर SMS करू शकता
किंवा आम्हाला 7030303950 नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.